आणि काँग्रेसला चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेची खरं तर मोठी संधी आहे, कारण काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक आहेत। पण असं असून सुद्धा काँग्रेस ही संधी राखू शकणार का याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। आणि याला कारणीभूत आहेत काँग्रेसच्याच नेत्यांचे आपापसात पडलेले 2 गट नगरसेवकांच्या मुद्द्यावरनं। त्यामुळे कष्टाने जिंकलेल्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेस फुटली आहे का याची सुद्धा चर्चा आता रंगू लागलेली आहे। महापालिकेमधल्या गटनेता निवडीवरनं दोनही काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू आहेत। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांमध्ये दोघांमध्ये कमालीचा संघर्ष उफाळून आलाय। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांपैकी काही नगरसेवक विजय वडेट्टीवारांनी पळवलेत असा आरोप धानोरकरांचा आहे आणि सामूहिक राजीनाम्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे। आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती। का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून। हा मतदारसंघ माझा आहे, मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणी बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल, खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे। मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे, फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही। त्यांचं काम फार मोठं आहे, म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही। पक्षाला जर का आमची गरज नसेल तर आम्ही काम करणारे लोक आहो, जमिनीवरती राहून काम करतो, लोकांमध्ये राहून काम करतो। त्याच्यामुळे जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस आणि सगळे महिला काँग्रेस आणि सगळे सेल आणि मी स्वतः खासदार आम्ही सगळेजण सामूहिक राजीनामे देऊन त्या ठिकाणी पक्षाला कुठेतरी सांगणार होतो की बाबा तुम्हाला जर का आमची गरज नसेल किंवा पक्षाला गरज नसेल तर आम्ही घरी बसू आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।